या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध करत सोलापुरात आम आदमी पार्टीच्या वतीनं अनोखी होळी पेटवण्यात आली। हुकुमशाही व हिटलरशाहीचा विरोध करत ही होळी पेटवण्यात आली। फॉरेस्ट येथील आम आदमी पार्टीच्या कार्यालयासमोर ही होळी साजरा करण्यात आली। यावेळी आम आदमीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील, खतीब वकील सतीश लोंढे, सागर पाटील, शहराध्यक्ष निहाल किरनल्ली, निलेश संगेपांग, आकाश गायकवाड, मल्लिकार्जुन पिलगिरी, जिहान बागवान आदींची उपस्थिती होती। अरविंद केजरीवाल तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरविंद केजरीवाल तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आम आदमी पक्षाचा जय हो, अरे आम आदमी पक्षाचा जय हो। अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। अरे या मोदीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। अरे या मोदीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। बोला सर। या जुलमी मोदी सरकारने आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सरकारमध्ये झालेल्या तथाकथित मद्य घोटाळ्यावरून, त्यामध्ये झालेल्या तथाकथित भ्रष्टाचारावरून संपूर्णतः अयोग्यपणे चुकीच्या रीतीने अटक केलेली आहे। वास्तविक पाहता की तो शरदचंद्र रेड्डी, जो हैदराबाद येथील अरबिंदो फार्मास्युटिकल कंपनीचा डायरेक्टर आहे, त्याने 6-7 महिन्यापूर्वीच ईडीला असं स्टेटमेंट दिलं होतं की मी अरविंद केजरीवालला ओळखत नाही, मी अरविंद केजरीवालला कधी भेटलो सुद्धा नाही। परंतु मोदी आणि शहाच्या ईडीने मोदींच्या शहांच्या सांगण्यावरून, बीजेपीच्या सांगण्यावरून शरदचंद्र रेड्डीवर दबाव आणला आणि त्याच्यावर दबाव टाकून त्याला अरविंद केजरीवालजींविरुद्ध खोटं स्टेटमेंट द्यायला लावलं आणि त्याला माफीचा साक्षीदार करून घेतलं की जो व्यक्ती अरविंद केजरीवाल यांना मी ओळखत नाही, त्यांना मी कधी भेटलो नाही असं म्हणत होता, तोच मोदी शहांच्या आणि ईडीच्या दहशतवादाला घाबरून त्यानं स्टेटमेंट दिलं की अरविंदजींना देखील मध्य घोटाळ्यातील जो भ्रष्टाचाराचा पैसा आलेला आहे तो गेलेला आहे आणि तो माफीला साक्षीदार झाला आणि त्यानंतर तो जामिनावर सुटला। सर्व लोकांच्या जामिनाला ईडी विरोध करते, परंतु ईडीने या शरदचंद्र रेड्डीच्या जामिनाला विरोध केला नाही। जामिनावर सुटण्याच्या आधी शरदचंद्र रेड्डीनं बीजेपीला 5 कोटींचे इलेक्ट्रल बॉन्ड्स देणगी दिले आणि जामीनवरून सुटल्यानंतर त्याने 55 कोटी रुपयांचे इलेक्ट्रल बॉन्ड्स बीजेपीला दिले। म्हणजे मद्य निर्मितीमधील, मद्य पॉलिसीमधील जी लाच आहे ती लाच कायदेशीररित्या मिळाली बीजेपीला आणि बदनाम आम आदमी पार्टी, अरविंद सिसोदियाजी, सत्येंद्र जैनजी आणि अरविंद केजरीवालजी या अघोषित आणीबाणीचा, या हुकुमशाहीचा, या दडपशाहीचा, या तानाशाहीचा, या गुंडगिरीचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे। अरे तुम्ही एक अरविंद केजरीवालला आत ठेवलं, आज प्रत्येक घराघरामध्ये अरविंद केजरीवाल निर्माण होणार आहे। आम्ही मोदीला नव्हे तर मोदीच्या बापाला सुद्धा आम्ही घाबरत नाहीये। आम्हाला विश्वास आहे, आमचा न्यायालयावर विश्वास आहे की अरविंद केजरीवालजी हे जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा ते निश्चितच सुटतील आणि म्हणून आम्ही आज रोजी आपल्या देशातील या अघोषित आणीबाणी जाहीर करणाऱ्या हुकुमशाहीचा, तानाशाहीचा, गुंडगिरीचा निषेध केलेला आहे आणि त्यांचं दहन केलेलं आहे।
जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर, आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत, तर मग चिंता कशाला। जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।